नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 10 मार्च 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावात साकारत असलेले लोकशाहीचे मंदिर अवघ्या 7 महिन्यात उभारणार नामदार महेश शिंदे। पंचायत समितीच्या नूतन आदर्शवत इमारतीचे भूमिपूजन। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात आणली। त्यांनी दूरदृष्टीने ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला समाजाची सेवा करण्याची संधी दिली। ग्रामविकासामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या पंचायत समितीची इमारत म्हणजे लोकशाहीचे मंदिर आहे। कोरेगावात नव्याने उभारले जात असलेले लोकशाहीचे मंदिर अवघ्या 7 महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल। संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्शवत इमारतीच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला। कोरेगाव शहरात सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 च्या जागेवर 23,50,00,000 रुपये निधीतून नव्याने उभारण्यात येत असलेल्या आणि पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन रविवारी दुपारी 1 वाजता नामदार महेश शिंदे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे कोरेगाव मंडलचे अध्यक्ष संतोषाबा जाधव, दत्तूभाऊ धुमाळ, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपट करपे, राहुल कदम, डॉक्टर अभय तावरे, किरण बर्गे, भीमराव काका पाटील, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले। त्याप्रसंगी सर्वसामान्य शेतकरी ग्रामस्थांशी संवाद साधताना नामदार शिंदे बोलत होते। व्यासपीठावर सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जलजीवन मिशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता मोहसिन मोदी, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, उपअभियंता रेहाना मुल्ला, उत्तमराव आंधळे यांच्यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते। धैर्यशील कदम, मनोजदादा घोरपडे व सुनील खत्री यांनी आपल्या भाषणामधून नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा केलेल्या आदर्श विकासाबद्दल अभिनंदन केले। प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, भूमिपूजन, कोनशिलेचे अनावरण करण्यात आले। तदनंतर व्यासपीठावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। महादेव घुले यांनी आदर्शवत इमारतीची माहिती दिली। राहुल प्रकाश बर्गे यांनी आभार मानले। यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनदादा वीर, संजय साळुंखे, सदस्य नवनाथ केंद्रे, जयवंत पवार, रवींद्र बोतालजी, विलास पवार, विकास राऊत आदींसह मान्यवर पंचायत समितीच्या माजी पदाधिकारी व सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। शंकरराव अण्णांनी आमच्या माजी आमदार शालिनीताई पाटील असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावचं नाव उंच करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला। आजपर्यंत ही वास्तू नुसती वास्तू नव्हती तर हे लोकशाहीचं मंदिर म्हणून आपण सगळ्यांनी जपलं। त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो। इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन होतंय, या ठिकाणी त्याचं भूमिपूजन होतंय। ही इमारत आपल्या सगळ्यांच्या लोकशाहीचं मंदिर या ठिकाणी उभं राहतंय। सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती देईल त्या उमेदवाराला विजयी करूया, नितीन काका पाटील। कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा। वयोवृद्ध आणि कालबाह्य झालेले नेतृत्व लोक स्वीकारत नाहीत। पुढील 25 वर्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हेच खंबीरपणे काम करतील असा विश्वास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांनी केले। लोकसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याचे काम सर्वांनी करूया असे आवाहनही त्यांनी केले। कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी दुपारी 3 वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील गीताई मंगल कार्यालयात झाला। त्यावेळी नितीन काका पाटील बोलत होते। दरम्यान यावेळी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मेळावा। सातारा लोकसभा मतदारसंघातून नितीन काका पाटील तर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून ठराव करण्यात आला।
नितीन काका पाटील म्हणाले, कैलासवासी इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान असताना लोकांचे काँग्रेस पक्षाकडे आकर्षण होते, परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लोक देशाचा नेता म्हणून पाहतात. राहुल गांधी प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना यश मिळताना दिसत नाही. विरोधकांकडे नेतृत्व करणारा चेहराच आज दिसत नाही. मायावती, लालू प्रसाद यादव हे वयोवृद्ध झालेले आहेत. हे नेतृत्व आता कालबाह्य झालेले आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि श्रद्धा आहे, परंतु पुढील 25 वर्ष अजितदादा पवार हे राज्याचे नेते म्हणून खंबीरपणे काम करू शकतात. सातारा जिल्ह्यात त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत. वसना, वांगणा, कवठे केंद्र, जिहे कटापूर आदी प्रकल्प अजितदादा पवार यांनी मार्गी लावलेले आहेत. त्यांना आपण विकास करण्यासाठी साथ दिली पाहिजे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बरेच नेते मंडळी येतील, तुम्हाला वेगवेगळी कारणे सांगून भावनिक करतील, परंतु आपण भावनिक होता कामा नये. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपले गाव पातळीवर आपले संघटन मजबूत असले पाहिजे. यासाठी बूथ कमिटी करा. आपणास उमेदवारी मिळाली तरी ठीक, नाही मिळाली तरी लोकसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन नितीन काका पाटील यांनी केले. तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक म्हणाले, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कोरेगावात कार्यकर्ता मेळावा घेतला आहे. अजितदादा पवार हे राज्याला मिळालेले खंबीर नेतृत्व आहे. उद्याचे ते मुख्यमंत्री आहेत. 1999 पासून जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी खासदार निवडून आला आहे. सातारा व माळा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडले पाहिजेत, अशी आपली भूमिका आहे. पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, प्राध्यापक अनिल बोधे, किरण साबळे पाटील, सचिन बेलागडे, प्रताप बोधे, अरविंद कदम, तानाजीराव मदने यांनी आपल्या भाषणात सातारा लोकसभा मतदारसंघात नितीन काका पाटील यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी केली. कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती जयवंतदादा घोरपडे, माजी सभापती प्रताप कोमुकले निकम, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंखे, श्रीमंत भाऊ जांजुर्णे, सूर्यकांत बर्गे, राजूकाका भोसले, विष्णुपंत कनसे, ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, अजयबापू कदम, नानासाहेब भिलारे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांच्या बरोबर आपण गेल्यानंतरची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. एका मीटिंगमध्ये परवा दिवशी मागच्या आठवड्यामध्ये मीटिंग झाली माणिकसर 350 कोटी रुपयाचा सातारा जिल्ह्याचा पर्यटनाचा विकास आराखडा मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली मीटिंग झाली. 350 कोटी रुपयाचा पर्यटन विकास आराखडा आपल्या जिल्ह्याला मंजूर झाला. कुमठे गावानजीक अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. विजापूर जिल्ह्यातील दोघे जागीच ठार. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल. कोरेगाव भाडळे रस्त्यावर कुमठे गावानजीक भगवा कॅनल चौक येथे शनिवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीच्या दिशेने येऊन दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विजापूर जिल्ह्यातील 2 मजूर जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही मृतदेह छिन्न विचिन्न झाले आहेत. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी पहाटे 2:30 वाजता अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की विजापूर जिल्ह्यातील कुडगी तालुका कोलार येथील आप्पालाल देशू चव्हाण वय 55, वय महादेव गौंडा वय 70 हे गेल्या काही महिन्यांपासून भोसे तालुका कोरेगाव येथे विहिरीच्या कामासाठी आले आहेत. ते सध्या भोसे येथे वास्तव्यास होते. रविवारी अमावस्या असल्याने आप्पालाल चव्हाण व महादेव गौंडा हे दोघे शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता दुचाकीवरून कोरेगाव शहरात नारळ, फुले व पूजेचे साहित्य आणण्यासाठी गेले होते. हे साहित्य घेऊन परतत असताना कुमठे फाट्यानजीक रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीच्या दिशेने येऊन जोरदार धडक दिल्याने आप्पालाल व महादेव या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही मृतदेह छिन्नविचिन्न झाले होते. कुमठे ग्रामस्थांनी पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ पोलीस पथक व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या प्रकरणी आनंदा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार लावण तपास करत आहेत. दरम्यान कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी 10 वाजता दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्हीही मृतदेह घेऊन कुटुंबीय अंत्यविधीसाठी विजापूर जिल्ह्याकडे रवाना झाले. भाकरवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध नामदार महेश शिंदे. वसना नदीवर नवीन पुलाचे भूमिपूजन.
कोरेगाव शहरानजीक असलेल्या भाकरवाडी विकासाच्या बाबतीत यापूर्वी नेहमीच अन्याय झाला होता. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भाकरवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध असून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. भाकरवाडी तालुका कोरेगाव येथे वसना नदीवर सुमारे 3.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे आणि भाकरवाडी फाटा ते गावापर्यंत रस्ता खडीकरण आणि डांबरीकीकरण या दोन्ही कामांचे भूमिपूजन नामदार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी सकाळी 9 वाजता झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजप मंडल अध्यक्ष संतोषाबा जाधव, हनुमंतराव जगदाळे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. खंडाळा शिरोळ राज्यमार्गाचे विस्तारीकरण आणि डांबरीकरण करण्यात येत आहे. जांबुद्रुक लासुर्णे कुंठे हा नवीन रस्ता तयार केला जात आहे. एकूणच भाकरवाडीला आता रस्ते मार्गाने जोडले जात असून लवकरच भाकरवाडी लासुर्णे रस्त्याला निधी दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी नामदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.